पण या चुलीमध्ये एक मण्याचा साप त्यांना दिसून आला होता. तर तो कुठं गेलाय त्यात आपण बघणार आहे. वयलाच आहे का? बघूया. वयलाचं पातेलं कसं आहे काय आपल्याला एकदम काळजीपूर्वक जेणेकरून ओला मण्यारच आहे की. तर बघा भारतातील सगळ्यात विषारी असणारा जो साप आहे मण्यार, कॉमन क्रेट, हायली वेनमस असतो. चावला की भावकीला फोन करणे, यंत्रणा लगेच लावायला लागते. बघा आज आपण बघा हरळला या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर आता बघूया कशा पद्धतीनं एका चुलीमध्ये मण्याचा साप आहे असं ओंकार हराळे यांनी सांगितलेलं आहे, कन्फर्म केलेलं आहे की आता मण्याचा आहे. बघूया त्यांचा पण अभ्यास किती झाला आहे आपल्याला आज लक्षात येते. तर बघा मित्रांनो इथे दाखवा थोडंसं. तर चूल आहे बघा. आता तुम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली माणसं आहे म्हणल्यावर तुम्हाला माहीत असणार आहे चूल कशी असते काय. तर त्याच्याबद्दल मी काही डिटेल्स सांगत बसत नाही. पण या चुलीमध्ये एक मण्याचा साप त्यांना दिसून आला होता. तर तो कुठं गेलाय त्यात आपण बघणार आहे. वयलाच आहे का? बघूया. वयलाचं पातेलं कसं आहे काय आपल्याला एकदम काळजीपूर्वक जेणेकरून ओला मण्यारच आहे की. तर बघा भारतातील सगळ्यात विषारी असणारा जो साप आहे मण्यार, कॉमन क्रेट, हायली वेनमस असतो. चावला की भावकीला फोन करणे, यंत्रणा लगेच लावायला लागते. बघा यानं, कारण एका वेळेला 20 mg पर्यंत विष सोडतोय. बघा मित्रांनो, सायलेंट किलर म्हणून याला ओळखतात त्यात बघा. आणि बघा की पूर्णपणे ब्लूश ब्लॅक रंग असतो आणि दुहेरी जोडीमध्ये पट्टी असतात. बघा तुम्ही बघू शकताय. ओंकार हराळे आज कॅमेरामॅन आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद बघा, कारण त्यांनी अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला ते चित्रीकरण करून तुम्हाला दाखवत आहेत. कारण तुम्हाला पुन्हा कन्फ्युजन होणे, कारण मण्याचा ते साप कसा असतो ते तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवतात. बघा निमूत डोकं आहे, गुलाबी रंगाची जीभ असते आणि दुहेरी जोडीमध्ये पट्टी आहे. त्याच्यावरती पोटाकडचा भाग पांढरा असतो. भारतातील सर्वात विषारी असणारा साप आहे आणि थोडीशी काळजी घेऊन आपल्याला पकडावं लागेल, कारण अति विषारी साप असल्यामुळं काळजी घ्यायला लागते. कसं आहे की एका वेळेला 20 mg पर्यंत सोडतोय आणि माणूस एका mg मरतो. त्यामुळं थोडीशी जास्त काळजी लक्षात आपल्याला घ्यावी लागते. तर बघूया आता कशा पद्धतीने त्याला आपण बाहेर काढता येते आणि बाहेर काढून त्याला सुरक्षित पकडण्याचं काम करूया. एका सेकंदाची चूक आपल्याला जीवावरती बेतू शकते. त्यामुळं लक्षात घ्या. थोडीशी कन्फ्युजन. त्याची चपळता बघा किती आहे, त्याची चपळता बघा किती आहे. त्या चपळतेनं तो इकडं तिकडं पळतो. त्यामुळं बघा थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यायची आहे. कुठे जातोय बघा बाकी मला इथं अंधारात काही दिसणार आहे. तर बघा उचलला आपण आणि डायरेक्ट त्याला बरणीमध्ये रेस्क्यू केलेला आहे. तर तो आता वरती येणार नाही, लक्षात घ्या, कारण बरणी आपली त्या पद्धतीची आहे. तर कशा पद्धतीने रेस्क्यू केला तुम्ही बघितलं असेल. व्हिडिओ बघून कुणी डायरेक्ट पकडायला प्रयत्न अजिबात करू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका, कारण हा साप अतिशय विषारी आहे. आशिया खंडातील सगळ्यात विषारी साप आहे. त्यामुळे व्हिडिओ बघून कुणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका. धन्यवाद. घाबरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, हा साप आहे तो नाईट मुवमेंट करणारा साप आहे. म्हणजे फक्त आणि फक्त रात्रीचा बाहेर पडतो, दिवसा बाहेर पडत नाही. आणि रात्री काय होतं की आपल्या अंतरुणामध्ये ऊब घेण्यासाठी जर शिरला आणि आपण रात्री बगल मारली झोपत, तर चावलेला कळत नाही, कारण याची जी दाद असते ती सुईच्या टोकापेक्षा लहान असते. हो, त्यामुळं काय होतं की चावलेला कळत नाही. आणि ज्या वेळेला त्याच्याविषयीचं रिॲक्शन चालू होतं त्यावेळेला पोटात दुखायला चालू होतं आहे, उलट्या चालू होते, त्या चक्कर येणं, पापण्या जड येणं,
की त्याच्याविषयी लक्ष नाहीत लक्षात घ्यायचं. असं काय निम्याराचं व्हायला लागलं की पहिल्यांदा हातरून झाडून बघायचं आणि जर साप पडला साप तर घाबरायचं नाही. पहिली गोष्ट त्याचं विशेष रिएक्शन 2-2.5 तासानंतर चालू होते. तोपर्यंत आपण पुन्हा तशी रिएक्शन झाली की दवाखान्यात जाऊन थांबायचं, अँटीवेनम घ्यायचं, काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही. लक्षात आलं का? ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतील त्या. आणि कसं आहे की ज्या वेळेला आपला त्याच्यावर दाब पडतोय त्याच वेळेला साप चावतो, अन्यथा चावत नाही. नाही साप हा कधीच कुटुंब करून राहणारा प्राणी नाही. लक्षात घ्या. जशी वांढरं कशी घोळक्या नसतील वगैरे, तर तसा प्राणी नव्हतं. त्यानं अंडी एकदा गाठली की त्याच्या ते मार्गानं निघून जाते, आपापल्या मार्गाने निघून जाते ती. आणि ह्याच्या विषयाचा फायदा काय? विषयाचा फायदा त्याच्या विषयापासून बघा बोलीचं इंजेक्शन तयार होते, गोणाच्या विषयापासून रक्तपातळाच्या गोळ्या तयार होते, त्या कॅन्सरवरती इलाज होतोय, हृदयरोगावरती, मधुमेहावरती, पेन किलरच्या गोळ्या, बोलीचं इंजेक्शन झालं. पुन्हा असे बरेच मेडिकल क्षेत्रामध्ये त्याच्या विषयापासून आपल्याला भरपूर फायदे असतात. म्हणून विषारी साप अजिबात मारायचं नसतं. अजून काही शंका असली तर मला विचारू शकता, तुम्हाला मी सांगतो. भ्यायचा काहीच विषय नाही. अंगावून गेला तर चावत नाही, फक्त आपला पाय पडणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची, कारण आपल्याला जास्त बुद्धी आहे त्याच्यापेक्षा. रात्रीचं वगैरे आपण बाहेर आलो शौचालय वगैरे तर बॅटरी घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही, एवढीच काळजी आपल्याला घ्यायची. बाकीचा काही प्रॉब्लेम होत नाही. सापांना घाबरू नका. साप कधीही बदला घेत नाहीत, कधीही डाय पडत नाहीत. पिक्चरमध्ये दाखवल्यामुळे कन्फ्युजन असतं सगळं. तर बघा मित्रांनो, आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलेला हा कॉमन क्रेट हा साप आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. बघा मित्रांनो, तर कशा पद्धतीने तो निसर्गात जातोय बघा तुम्ही. तर बघा, भारतातील सगळ्यात विषारी असणारा साप आहे तो, परंतु लक्षात घ्या निशाचर आहे आणि अत्यंत लाजाळू आहे. त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही. फक्त रात्रीच्या वेळेला बघा की घराला फटी बॅगा असतील तर त्या मुजवून घ्या. हा साप घरामध्ये येणार नाही याची फक्त दक्षता घ्या, एवढाच विषय असतो. बाकी तुमचा पाय पडल्याशिवाय कोणताच साप स्वतःहून चावत नसतो. त्यामुळं काळजी घ्या, दक्षता घ्या. आपण त्याला सुरक्षितपणे सोडलेलं आहे. त्याला आपण कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. आपण त्याला सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेलं आहे. पुन्हा एकदा बघा त्याची माहिती सांगतो मी तुम्हाला. बघा, निमुळतं डोकं आहे आणि 4 बोटं सोडून, मानेपासून 4 बोटं सोडून सुरुवातीला टिपके आणि त्यानंतर दुहेरी जोडीमध्ये पट्टे. ही पट्टे बघा शिफ्टीकडच्या बाजूला, म्हणजेच शिफ्टीकडच्या बाजूला बघा डार्क होत गेलेले आहेत. खूप सुंदर दिसणारा साप, परंतु थोडा विषयामुळं जरा थोडासा घातक आहे, एवढाच विषय आहे. तर त्याला आपण सोडलेलं आहे. सुरक्षितपणे तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे लोक नवीन आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, चॅनल सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. कारण जर तुम्ही तसं नाही केलं तर बेल आयकॉन बटन दाबलेलं नसेल तर मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला मिळणार नसतात. लक्षात घ्या, मिळणार नाहीत. त्यामुळं जास्तीत जास्त बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुमच्या मनामध्ये काही शंका वगैरे असेल तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.